डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांसाठी केलेली महत्त्वाची कामे। समानतेचा हक्क। राज्यघटनेत कायद्यापुढे सर्वांना समानता मिळावी यासाठी तरतूद केली, ज्यामुळे महिलांना पुरुषांप्रमाणे समान हक्क मिळाले। 2 नंबर भेदभावापासून संरक्षण। कलम 15 धर्म, जाती, लिंग, जन्मस्थान यावर आधारित भेदभाव न करण्याची तरतूद केली। यामुळे महिलांवरील लैंगिक भेदभावाला कायदेशीर आव्हान मिळाले। 3 नंबर मालमत्तेचा हक्क। हिंदू कोडबिलाच्या माध्यमातून महिलांना वडिलोपार्जित संपत्ती समान हक्क मिळाला। यामुळे महिलांचं आर्थिक सक्षमीकरण झाले। 4 नंबर विवाह आणि घटस्फोटाचे अधिकार। हिंदू कोडबिलात महिलांना विवाहात समानता, घटस्फोटाचा अधिकार आणि पुनर्विवाहाची मुभा मिळाली। यामुळे त्यांचे वैयक्तिक स्वातंत्र्य वाढले। 5 नंबर मातृत्व लाभ आणि कामगार हक्क। बाबासाहेबांनी कामगार कायद्यामध्ये सुधारणा सुचवल्या, ज्यामुळे महिला कामगारांना समान वेतन, मातृत्व, रजा आणि कामाच्या ठिकाणी सुरक्षितता मिळाली। 6 नंबर शिक्षणाचा हक्क। शिक्षणाला प्रोत्साहन देऊन त्यांनी महिलांना, विशेषतः दलित आणि मागासवर्गीय महिलांना शिक्षणाचा मूलभूत हक्क मिळवून दिला। 7 नंबर दत्तक घेण्याचा अधिकार। हिंदू कोडबिलामुळे महिलांना दत्तक घेण्याचा कायदेशीर अधिकार मिळाला, ज्यामुळे त्यांचे सामाजिक स्थान सुधारले। 8 नंबर सामाजिक बंधनापासून मुक्ती। मनुस्मृती दहन आणि सामाजिक सुधारणांद्वारे सतीप्रथा, बालविवाह यासारख्या प्रथाविरुद्ध लढा देऊन महिलांना सामाजिक स्वातंत्र्याचा हक्क मिळवून दिला। तर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना, हिंदू कोडबिल आणि सामाजिक चळवळींद्वारे महिलांना कायदेशीर, सामाजिक आणि आर्थिक अधिकार मिळवून देऊन त्यांचे सक्षमीकरण केले। त्यांचे हे योगदान आजही महिलांच्या प्रगतीचा पाया मानलं जातं।